नमस्कार, मी रुहीज रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे। आज मी तुम्हाला बटाटा वडा बनवायची रेसिपी हे करते, कारण आज माझ्या घरामध्ये सगळ्यांना पाऊस जोरात पडतोय, तर म्हणाले काहीतरी बनवून दे मला। तर मी आता बटाटे वडे बनवते। काही हिरवी मिरची, आलं आणि भरपूर लसूण घेऊन त्याचा चटणी बनवली आहे। कढीपत्ता, कोथिंबीर, उडदाची डाळ, 1 किलो बटाटे उकडून स्मॅश करून घेतलेत। असं म्हणजे एकदम पण स्मॅश नाही, थोडेसे हे ठेवलेत। नंतर आपण स्मॅश करणार आहोत। हिंग, मसाले, बेसन, बटाटे वडे बनवायला, तेल, मीठ आणि ओवा। आपण तेल गरम करायला ठेवले, मोहरी घातली, त्यानंतर कढीपत्ता घालणार आहोत। आपण कढीपत्ता असा चुरून वगैरे घालू शकतो। उडदाची डाळ, थोडं आपण परतवून घेऊया। आपण हे मिरची, आलं आणि लसणाची पेस्ट बनवलेली ती घेणार आहोत आता। थोडासा त्या आल्याचा वास आणि मिरचीचं हे होऊन जाईल, त्याच्यासाठी थोडं परतवून घ्यायचं आहे। कोथिंबीर घालायची आता। हळद घालतो, मीठ चवीनुसार, बटाटा घालायचा आहे। ही आपण भाजी थंड व्हायला देऊया। बऱ्यापैकी स्मॅश केलेली आहे मी आता। थंड झाल्यावर त्याचे गोळे बनवायचे। आपण हे मोठे 4 चमचे बेसन घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालणार आहे। भाजीमध्ये पण मीठ बटाट्याच्या भाजीत घातलेलं आहे, फक्त ह्याला थोडंसं घालायचं। बेसन आहे म्हणून
हिंग पण घालायचं थोडं, चिमूटभर. ओवा घ्यायचा चिमूटभर, असा हातावरच क्रश करायचा. आणि अर्धा टीस्पून हळद घ्यायची. थोडं थोडं पाणी करून हातानेच हे भिजवते पीठ. ह्या कन्सिस्टन्सीमध्ये पाहिजे पीठ. चिमूटभर सोडा घालायचा. हे बघा एवढं. तळायला घेऊया आपण आता.